नमस्कार, देव माझ्यावरती स्वागत आहे. आज आपल्या बरोबर पद्मकर जोशी काका आहेत आणि एक इंटरेस्टिंग टॉपिक घेत आहे. तो टॉपिक असा आहे की महाशिवरात्र. तर काकांकडनं आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या गोष्टी जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. काका, महाशिवरात्रीबद्दल तुम्ही एक बेसिक मस्ट सांगा ना. हो. काय उपासना करायची असते आणि त्याची काय इम्पॉर्टन्स? वा वा, छान, सुंदर. आपल्या सनातन धर्म आणि हिंदू संस्कृतीमध्ये शिवरात्री हे अत्यंत महत्त्वाचं व्रत आहे आणि हे संपूर्ण भारतामध्ये केलं जातं. शिवरात्री व्रत हे बेसिकली शिवाचा उपासक आहे आणि मग ते कसं करायचं आणि का करायचं याच्याविषयी आपण थोडं बोलूया. पहिलं, प्रत्येक आपल्या कालगणनामध्ये पंचांगामध्ये 2 पक्ष असतात आणि प्रत्येकाला त्रयोदशी ही तिथी येते. पहिली शुक्ल पौर्णिमेमध्ये त्याला प्रदोष असं म्हणतात आणि दुसऱ्या वेळेला प्रदोषासक शिवरात्री येते. पण माघ महिन्यामध्ये जी कृष्ण पक्षामध्ये त्रयोदशी तिथी येते ती चतुर्थीसह त्रयोदशी असल्यामुळे तिला महाशिवरात्र असं म्हणतात. महाशिवरात्रीचा उद्देश काय, त्याला महाशिवरात्र का म्हणायचं, हा सगळा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. तर शिवरात्री आणि महाशिवरात्रीला एका ठिकाणी असं म्हणले, श्री गिरिजध्वज म्हणजे शंकराचं इथे प्रगटन झालेलं आहे आणि मग त्यावेळेला आपण शंकराची केलेली उपासना ही अत्यंत उच्च कोटीची असते आणि म्हणून आपण शिवरात्रीला का महत्त्व आपल्याकडे, हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला असं वाटतं की संपूर्ण भारत देशामध्ये आपले 12 ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंगाचा आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर सर्व शरीरातली केंद्र म्हणजे हे आहेत. जसं रामेश्वर हे पायामध्ये दाखवलेलं आहे, तसं केदारनाथ हे इथे आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 हे आहेत ज्योतिर्लिंग आहेत. त्यातलं सर्वात महत्त्वाचं भीमाशंकर. आणि भीमाशंकर हे उदराचं येतं म्हणून पोटातले विकार हे आपोआप बरे होतात त्याच्या सान्निध्यात झाल्यानंतर. ज्योतिर्लिंगामध्ये काय होतं तर भूगर्भातली ऊर्जा बाहेर पडते. अशी ही ठिकाणं आहेत. या ठिकाणी तुम्ही काही नाही केलं, निदान गेलात आणि तिथे थांबलात तरी ते जे ऊर्जा आहेत ते तुमच्यावर शरीरावर कार्य करतात आणि तुमचं एक उच्च अवस्थेमध्ये ते नेऊन ठेवतात. मग या ठिकाणी जास्त ऊर्जा आहेत का, आपल्या शरीरातले ऊर्जा, आपलं शेवटी उद्देश काय असतं की मी एक उन्नत प्रदेशात जावं, म्हणजे माझ्या साधनेमध्ये एक चांगली अवस्था मला प्राप्त व्हावी. ही कशी होईल तर मनाचं आणि बुद्धीचं आणि चित्ताचं शांत असं चित्त निर्माण व्हायला पाहिजे की या चित्तामध्ये कोणतीही लहर किंवा वृत्ती ह्या उठल्या नाही पाहिजे. म्हणजे ह्याचं उदाहरण आपण जर पाहिलं तर ते मागं मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की समुद्र शांत आहे. समुद्र पाण्याने भरलेला आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. पण हे हलतं कशामुळे तर वायूमुळे. जसा वायू वाढेल तसं त्या लाटा वाढतात आणि चित्त प्रक्षोभित होतं. तोच प्रकार आपल्या शरीरामध्ये घडतो. आपल्या शरीरामध्ये असणारा वात, त्यामुळे आपल्याला येणाऱ्या वृत्ती ह्या वाढतात. पण अशा ठिकाणी गेलं की जिथे चित्त स्थिर आहे आणि चित्त स्थिर झाल्यानंतर आपली मनाची अवस्था एकंदरीत क्रिया केल्यास म्हणजे एक दिशेने ते जाते आणि एक दिशेने गेल्यानंतर मनाची अवस्था, साधकाची अवस्था इतकी चांगली झालेली असते की त्याला मी परमेश्वर आहे याची अनुभूती मिळते. मग ह्या शिवरात्रीच्या ह्या प्रसंग आणि शिवरात्रीचा प्रसंग, महाशिवरात्रीचा प्रसंग याच्यात वैशिष्ट्य काय तर प्रदोषाची पूजा सायंकाळी केली जाते, शिवरात्रीची पूजा साधारण रात्री केली जाते आणि महाशिवरात्रीची पूजा ही मध्यरात्रीला केली जाते. म्हणजे रात्रीचे 2 प्रहर, 24 तास 8 प्रहरी म्हणतो, म्हणजे 24/8 म्हणजे 3 तासाचा एक प्रहर साधारण धरतात. पण हे केल्यानंतर काय, रात्रीचे 2 प्रहर संपल्यानंतर म्हणजे सूर्योदयानंतरचे 2 प्रहर संपले म्हणजे तो जो पिरियड येतो तो. आता हा पिरियड का म्हटलंय, दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर हवा चालू असते, वायू चालू असतं आणि चित्त
अस्थिर होण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा सायंकाळी होती त्यामुळे हवा कमी कमी होते आणि ती 2 प्रहरानंतर जवळजवळ स्तब्ध राहते. त्यामुळं मनाची अवस्था ही शांत चित्तासारखी होते. त्यावेळेला काय करायचे तुम्ही? त्यावेळेला उपासना करायची. शिवरात्री हे एक व्रत आहे आणि व्रत कसं करायचं ह्याचे आपल्याकडे नियम आहेत. तर त्यामुळे काय शंकराची उपासना करावी, कशी करावी, काय करावी आणि त्यात काय म्हणावं. बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. शिवलीलामृत वाचतात, 11 अध्याय असतात, ओम नमः शिवाय जप करतात. म्हणजे शिव हे कल्याण. मग कोणाचं कल्याण? आपलंच कल्याण आपण साधायचंय. हे करण्यासाठी जी प्रवृत्ती लागते, प्रकृतीची अवस्था लागते, ती ह्या शिवरात्रीच्या दिवशी येते. तुम्ही रात्रभर जागरण करायचंय. जागरण म्हणजे काय? नाचगाणी करून जागणं वेगळं आणि साधनेत जागत राहणं वेगळं. काका एक सांगा ना, कुठलाही ही बेसिकली एक खगोलीय घटना आहे, हो पण ती ऍक्च्युली चालू होते. सगळ्या खगोलीय घटना खालून स्टार्ट होतात, पीक वरती जातात आणि परत खाली येतात. म्हणजे होय. शिवरात्र आपण एक दिवस साजरा करतो, पण हो. तो जो कालखंड आहे, पिरियड आहे, तो अंदाजे 8 ते 14 दिवसांचा हा period आहे. असं जाऊ दे. सगळं आता बघा ह्याच्यामध्ये पंचमी पासून ते तिथी चालू होते. म्हणजे त्याला वसंत पंचमी असं म्हणतात. तिथून सरस्वती पूजनाने ही चालू होते खरं. त्यापासून तुम्ही उपासना चालू करा. एकादशी आपल्याला सर्वांना माहिती आहे विष्णूची आहे आणि नंतर मग शिवापर्यंत येतो. ब्रह्मा विष्णू शिव हे होतं आणि शिव हे शेवटची अवस्था, कल्याण करणारी अवस्था आहे. आणि मग त्यामुळे ती जी असल्यामुळे जो आपण उपासनेचं स्तर आपण चालू केलेला आहे, तो हळूहळू आपण काय करतो, महाशिवरात्री दिवशी दिवसभर उपास करणे म्हणजे अन्न कमीत कमी ग्रहण करणे. अन्न ग्रहण करणे काय होतं की शरीरातली जी ताकद म्हणजे शक्ती आहे ती डायजेशनकडे न जाता बुद्धीकडे पाठवली जाते आणि मनाची अवस्था चांगली होते. आणि मग असं केल्यानंतर ती उपास्य देवतेचं आपण जेव्हा काही उपचार करतो ते मनाच्या एकत्रीकरणामुळे जास्त प्रभावित होतात. आणि मग असे आल्यानंतर तो जागरण आहे, तिथे जागर आहे, नामाचा जागर आहे, मनन चिंतन कीर्तन याचा जागरण आहे. आणि हा केल्यानंतर काय होतं तर त्या अवस्थेपर्यंत आपण त्या लोकापर्यंत पोहोचतो. कोणता लोक? शिवलोक. शिवलोक पोहोचल्यानंतर काय होईल? शिवलोकापर्यंत की कल्याणच, माझं तर कल्याण होईलच, पण मी ज्या समाजात राहतो त्या समष्टीचं पण कल्याण करण्याची ताकद आहे. पण कधी? हे करताना जसं हळूहळू आपण सुरुवात करतो तसं महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करून रात्रीचे 2 प्रहर साधारण पाहिलं तो मुहूर्त असतो. शिवरात्रीचा महापूजनाचा मुहूर्त रात्री 12:30 ते 1:30 साधारण आज सांगतो. आता ह्या वेळेचं पूर्ण काहीतरी 12:15 म्हणजे 12:15 ते 1:30 असं काहीतरी आहे. पण हा पिरियड जो आहे त्यामध्ये पीक सीझन सांगितलं जातं. त्यानंतर तिथे केल्यानंतर काय होतं, तो पीक आपण म्हणजे डोंगरावर आहोत, पण डोंगरावर असताना माझी हाईट म्हणजे विचारांची उंची, अध्यात्माची उंची उंच असते. मग तिथून लगेच पतन होते काय? नाही पतन होत, कारण शिवरात्रीचं संपतच नाही. पारणं केल्याशिवाय शिवरात्र संपत नाही. मग ते कसं पारायण करायचं की हे देवा मी परमेश्वर तुझी उपासना केलेली आहे आणि आज तुला मी ते सर्वोच्च ज्ञान म्हणजे जी काय पूजा आहे ते मी करतोय. ही पूजा अंगी बांधली पाहिजे. हे तत्वज्ञान अंगात शिरलं पाहिजे, अंगात मुरलं पाहिजे. तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही. म्हणून त्याला पारणं म्हणतात आणि ते पारणं चतुर्दशीच्या दिवशी केलं जातं. आणि ते केल्यानंतर त्याचा उपयोग काय होतो की जी मी साधना केलेली आहे ती माझ्या अंगामध्ये मुरते. मग त्याचा इफेक्ट काय होतो? माझं चित्त होतं, माझी बुद्धी विवेक प्राधान्याने भरलेली जाते आणि मला सर्वोच्च त्या अमृतत्वाचा लाभ मिळतो. हे त्याचं महत्त्व आहे. काका एक थोडासा याच्यामध्ये सांगतो, विचारायचं होतं की जो
जो पिरियड आहे 1215 to 145 हा किंवा 115चा पिरियड आहे, बरोबर. त्या पिरियडमध्ये एक्झॅक्टली काय करायचं? त्या पिरियडमध्ये साधारण शिवाची उपासना करतात. म्हणजे आपल्याकडे त्यावेळेला त्यांनी सांगितलंय की रुद्राचा अभिषेक करणे, शिवलीलामृताची पोथी वाचणे, आणि हे सगळंच तुम्हाला आवश्यक म्हणजे येत नसेल तर काय करायचं, तर ओम नमः शिवाय जप करा. हेही शक्य नसेल तर बिल्बपत्र वहा, पुष्पम फलम पयम तोवन. मी सद्भक्त्या जर शंकराला वाहिलं तर तो माझं सर्व बाजूने रक्षण करेल, अशा प्रकारचं. मग आपल्याकडे काय चारही वर्णामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सगळ्यांना मोक्षाचा अधिकार आहे. आता ब्राह्मणांना रुद्र येऊ शकेल, शूद्राला येईल काय? नाही येणार. मग त्याला काय, त्याची काय करायचं? मग त्यांनी निदान एक पान, बेलाचं पान पाहिलं. तुम्ही काहीतरी एक स्टोरी सांगत होता हो. की एक हा, स्त्रीने ते सांगतो. हा, ह्या व्रताच्या पाठीमागे ते काय होतं, कोणची गोष्ट सांगितली ना की आपल्याकडे प्रश्न, असं कधी झालं का? मग तुम्हाला काय म्हणजे ह्याच्याबद्दल काय आहे? तर आपल्याकडे एक हे की ह्या पिरियडमध्ये अति दुराचारी जरी असेल ना, त्याचा उद्धार होतो. याची एक गोष्ट फार मजेदार आहे. त्यात एक असं आहे की आपल्याकडे एक सिद्धांत आपल्या सनातन धर्मामध्ये, वेदामध्ये सांगितलंय की जसं कर्म तसं फळ. एका गावामध्ये एक ब्राह्मण बाई असते, ब्राह्मण कुळात जन्माला असते, पण व्यभिचारामुळे तिची बुद्धी भ्रष्ट होते, त्यामुळे ती फार हे जाते. ते एवढं बाकी मी सांगत नाही, पण ह्याच्यात हे जाते. मग तिला नंतर एक चांडाळणीचा जन्म येतो. म्हणजे जी येते पण तिला खायचे, प्यायचे, वस्त्र आणि सगळ्याचेच म्हणजे तकलीफ होते. आणि आता काय करायचं, कारण तिच्याच कर्माची फळं तिला भोगायला लागतात. तरीही तिच्या मनात पहिली शिव उपासना असते. आणि मग ती एक दिवस शिवरात्रीच्या दिवशी त्या शंकराच्या देवाच्या तिथे जाते की बघ कुणीतरी मला भिक्षा घालेल. ती खूप दिवस म्हणजे प्रयत्न करत असते की भिक्षा मिळायची, पण त्या दिवशी सगळ्यांना उपास असल्यामुळे सकाळपासून लोक दर्शनाला जात असतात ते रात्री त्या मुहूर्तापर्यंत. परत सगळ्यांना उपास असल्यामुळे कोणीच बरोबर काही नेत नाही. नेणार फलपुत्र म्हणजे काय, बेलाची पानं हे. मग हिला भिक्षा काहीच मिळत नाही, पोटात आग पडलेली आहे, सगळं काय झालंय. परमेश्वरा माझी तू हे करतो, अवहेलना करतोयस काय, मग मला काहीतरी मिळू दे ना. पण देणार कोण? असं काहीही होत नाही. आणि मग तिला जाता येताना आपल्या सहदाने हे बेलाचं पान घे. ती चिडते, माझ्या पोटात भूक लागली, तू बेलाचं पान काय देत आहे मला, मला हे नको. आणि मग ती घेते आणि जोरात टाकते. आता जोरात त्याच्या एक तर ते ह्याची अवस्था असते, आणि ते बेलाचं पान अशा वेळेला नेमकं पिंडीवर पडतं. म्हणजे तिची इच्छा आहे की नाही, शंकराची उपासना करण्याची तिच्या मनामध्ये आहे की नाही, हे पेक्षा तिच्या हातून घडलेली कृती ही शिवाला प्रिय असली आहे. त्यामुळे शिव तिच्यावर कृपा करतात. कालांतराने ती मरते. मरत्यानंतर यमदूत येतात आणि तिला घ्यायला जातात. ते यमदूत जसे पोहोचतात तेव्हा शिवदूतही तिथे पोहोचतात. तुम्ही हात लावू नका ह्याला. म्हणले का? म्हणले आमचं काम आहे की जे माणूस मेले ते नेणं आणि त्याला यमाचे जे काय आहे शिक्षा तर शोधणार. ते म्हणले नाही, तुमचा अधिकार नाही, हिला आम्ही शिवलोकात घेऊन जाणार. ते दूत यमाकडे जातात. इतकी घाणेरडी म्हणजे दुराचारी बाई, तिला शिवलोक कसा? म्हणले काहीतरी गोंधळ दिसतोय, म्हणून चित्रगुप्ताकडे जातात आणि यम त्यांना विचारतात की अशी ही दुराचारी बाई आहे, तिला शिवलोक कसा? तिला तर आमच्याही ताब्यात द्या, आम्ही तिच्या पुढे सगळं व्यवस्था करतो. जे चित्रगुप्त सांगतात की ही दुराचारी आहे नक्कीच, पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तिने शिवाची उपासना केली. आता कुठं उपासना केली? उपासना नाही केलेली, पण तिची जी कृती घडली, तिच्या हातातली बेलपळ जी शिव पडली, त्याने तिचा शिवाने उद्धार केला आणि मग तिला शिवप्रताप झाला. आणि मग चित्रगुप्त सांगतात की ह्या एका कृतीमुळे तिचं संपूर्ण जीवन उजळून निघालं आणि ती शिवलोकात स्थित झाली. जर दुराचारी लोकांची शिवभक्तीमुळे अशी साधना होत असेल तर भक्तांची होणार नाही का?
म्हणून शिवरात्रीला संपूर्ण भारतामध्ये, आपल्या भारतखंडामध्ये शिवरात्रीला जास्त महत्त्व आहे. आणि हे महत्त्व असल्यामुळे काय करा, तुम्ही रुद्राभिषेक करा, महारुद्र करा. आणि रुद्राभिषेकामध्ये तुम्हाला माहिती आहे की रुद्रामध्ये विनंती आहे की हे रुद्रा, हे सगळे संकटे माझ्यावर येतात ना, हे सगळे 1000 योजने माझ्यापासून दूर ठेव. आणि हे आजार दिवसामुळे माझी संरक्षण तुझ्यामुळे होईल आणि मी माझ्या सुखाने माझं जीवन संपू शकेल. अशा प्रकारची म्हणजे त्यात 2 नमक आणि चमक दोन्ही प्रकार आहेत. दोन्ही एक हृदयाचेच भाग आहेत. पण त्यामध्ये अशी विनंती असल्यामुळे संपूर्ण माझं संरक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे, असं शिवाला विनंती आहे. रुद्र म्हणजे शिवाचाच एक प्रकार मानला जातो. रुद्र शक्ती आहे आणि शक्ती शिवाची आहे. आणि त्याचं जास्त महत्त्व केल्यामुळे तुम्हाला संपूर्ण संरक्षण कवच मिळते. नाही मला रुद्र येत तर त्यात दुसरं त्याने सांगितलं की जे वेदांनी नाही त्यांना शिवमहिमनं पण वाचावं. म्हणजे शिवमहिमनं हे एका गंधर्वाने लिहिलेलं आहे. पदच्युत गंधर्व पुष्पदंत यांनी ते शिवाच्या आराधना केली. ते केल्यानंतर त्याला परत शिवप्राप्त प्राप्त झालं. तसं तुम्हा आम्हाला हो, ही त्या पाठीमागची संकल्प आहे. तेही नाही येत. मग काय काय? नाव एकदा परत सांगा, काय म्हणाले तुम्ही? शिवमहिमनं. शिवमहिमनं. अच्छा. आणि गंधर्व आहे तो पुष्पदंत गंधर्व, त्यांनी लिहिलेले आहे. आणि त्यामध्ये त्याचं वर्णन आहे की पुष्पदंताच्या शापामुळे त्याला इथे यायला लागलं आणि मग हे शाप उद्धरण्यासाठी त्यांनी शिवाची स्तुती केली आणि परत शिवलोक प्राप्त झाला, हे ते सांगितलं. तिसरं नाही येत. अभिषेक, साधा अभिषेक करा. तुम्हाला जे मंत्र येईल, ओम नमः शिवाय म्हणा, त्याने अभिषेक करा. पाणी धरा आणि ते पाणी म्हणजे अभिषेकाचा अर्थ असा आहे बघा की अभिषेक पात्रातून थेंब 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 पाणी गळतं. धारे गळती, थेंब थेंब पाणी गळतं. म्हणजे तुमची साधना सातत्याने नित्याने व्हावी अशी त्यापैकी संकल्पना आहे. ही साधना झाली तर फळ काय? दुराचारी पण तरून जातो, हे त्याचं फळ आहे. हेही नाही जमलं तुम्हाला, तुमच्याकडे तर पाणी नाही, काय नाही, कुठून आणणार पाणी, मी कसं धरणार? बेलपत्र घ्या, वहा. त्यात त्यांनी सांगितलं बेलपत्र वाळताना त्याची 3 आहेत. त्रिजन्म पाप दोषा हे संपतात. जे 3 जन्माची केलेली पापं एका बिल्पपत्र वाहिल्याने संपतात, असं त्याची संकल्पना आहे. पण ते श्रद्धापूर्वक अंतराने व्हा. एवढे नाही जमलं, दिवसभर उपवास करा, रात्रीपर्यंत जागरण करा, नामस्मरण करा, शिवाचं स्मरण करा. आणि ते केल्यानंतर त्या पिरियडला महाराजांना नमस्कार करा. आणि त्यानंतर तो नमस्काराचा आनंद आहे तो चित्तामध्ये साठवून ठेवा. हे कधीपर्यंत? तर ती तिथी संपेपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी पारण करा. पारण करा म्हणजे उपवास सोडायचा. उपवास सोडताना काय करतो की परमेश्वरा, तुझ्या प्रित्यर्थ मी केला होता, मला तू ताकद दिली आहे, त्या ताकदीमुळे मी हे व्रत निभवू शकलोय. आता ही माझी सांगता आहे आणि हे प्रेमाने तू स्वीकार. असं करून आपण नैवेद्य दाखवतो. त्याला पारणं सोडणं असं म्हणतात. काका एक सांगा ना, कित्येकदा ही रात्री पूजा केली जाते हां, आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी मग रुद्राभिषेक वगैरे असे कार्यक्रम असतात. हो. सो इज इट की ते नंतर केलेला रुद्राभिषेक दुसऱ्या दिवशी केलेला चालतो का? हां, चालतो. पण बेसिकली कशी रात्री केलेली जी काय पूजा आहे ती केल्यानंतर सकाळी नेहमीच्या प्रमाणे आपला नियम काय की दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर तो नवीन दिवस धरला जातो. आणि मग ते करून आपण संध्या स्नान, देवपूजा आणि प्रसाद ही जी आपली परंपरा आहे तीच आपण पाळतो. म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री जागरण झालं, त्याचं चिंतन मेजन करणं, आपण काही वेळ विश्रांती घेतली, दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, परत त्याच अवस्थेत आहोत. कारण रात्रभर त्याच अवस्थेत आहोत, त्याच चित्तात आहोत. आणि ते झाल्यानंतर स्नान करून परत संध्या करतो, परत स्नान करतो, पूजा करतो आणि देवाला नैवेद्य दाखवतो. आपल्याला पारण्याला जास्त महत्त्व असतं. एकादशीचं पारण द्वादशीला करतात, अत्यंत पुण्य फलप्रदपक आहे. तसं महाशिवरात्रीचं पारण
फार छान आहे आणि त्यामुळे ते नैवेद्य देव दाखवायचा आणि आपल्याबरोबर असणाऱ्या सर्व लोकांना अन्नदान करणं हे जास्त स्तुत्य उपक्रम आहे. आणि मग देवाला दाखवल्यानंतर आपण खायचं आणि सगळ्यांना द्यायचं, हा त्या पाठीची संकल्पना आहे. कारण तोपर्यंत आपल्या चित्तामध्ये त्याचे सगळे जे काही उपचार केलेले असतात त्याचे इम्प्रिंट होत राहतं. काय आपल्याकडे एक हे आहे की साधना करणं, म्हणजे आता उदाहरण घेतलं की डिग्री प्राप्त करणं, एक डिग्री प्राप्त करायची, आयुष्य अभ्यास करतो, परीक्षा देतो, पास होतो, पण ते डिग्री दिली, डिग्री सर्टिफिकेट मिळालं म्हणजे तुला सगळं येतं आहे का? नाही येत. तर त्या डिग्रीमध्ये असताना अभ्यासात तो अभ्यास मी मनन चिंतन केल्यानंतर, मी समजा आता मी कॉमर्सचा माणूस आहे आणि मग BCom झालो, डिग्री मिळाली, इंटरव्ह्यूला गेलं, त्यांनी विचारलं व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ कॉमर्स, मला सांगता यायला पाहिजे. हे कधीही सांगता तर चित्तात भिनल्यामुळे भक्तीसुद्धा चित्तात भिनली लागते. शिवहून शिवच पुजावा म्हणजे काय? स्वतः शिव व्हायला पाहिजे. आणि शिव होणं ही प्रक्रिया म्हणजे ही अध्यात्म पचवण्याची प्रक्रिया आहे. म्हणून अभिषेक जरी केला तरी ती साधना, ती उपासना चित्तामध्ये दृढ करण्यासाठी काही वेळ द्यायला लागतो. आणि तो वेळ कोणता? तो पारणापर्यंत दिवस. म्हणजे आपण 1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत सगळी उपासना केली, त्यानंतर 1 ते सकाळी 6:30 पर्यंत सूर्योदयापर्यंत थोडं मनन चिंतन राहतं. थोडं माणूस असल्यामुळे डोळे झाकणं बाकीचं होणार, पण त्यामध्ये सुद्धा तुमच्या चित्तामध्ये तेच शब्द भिनत असतात आणि तुमच्या अंगामध्ये ती शक्ती संचार करत असते. आणि ही शक्तीचा संचार म्हणजेच तुमच्यावर झालेली कृपा आहे. आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्हीच शिवमय होऊन जाता, अशी अनुभूती महाशिवरात्री व्रताची आहे. म्हणून त्या सगळ्याकडे हे सांगितलंय की तुम्ही हे व्रत आहे हे सगळ्यांनी करा. सगळ्या लोकांच्या साठी हे व्रत आहे. ब्राह्मणांसाठी, क्षत्रियांसाठी असं नाही, शूद्रांसाठी सुद्धा आहे. कारण प्रत्येकाला मोक्षाचा अधिकार आहे. म्हणून सगळ्यांना एकच विनंती आहे की संपूर्ण भारतवर्ष भरतखंडामध्ये महाशिवरात्रीसारखं व्रत नाही आणि ते सर्वांनी करावं, ही सगळ्यांना हे आहे, विनंती आहे. त्यामुळे स्वतःचा उद्धार होईल, आपल्याबरोबर समाजही उद्धरून जातो. ह्या त्या व्रताची महानता आहे. आणि शिव म्हणजे कल्याण, सर्व जीवाचं कल्याण जिथं होतं. म्हणून ज्ञानेश्वरांचा सुद्धा आता विश्वात्मके देवे जे म्हटलं ना, येणे वय तो विश्वात्मक देव आहे हो. म्हणजे देवाची संकल्पना, हा राम, हा शिव, हे लक्ष्मण, ही देवी, हे गणपती, हे वेगवेगळे जरी दिसत असले तरी ते शेवटी एकच आहेत. सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति, एकच आहे. आणि त्या एकतत्वाची साधना करण्यासाठी महाशिवरात्री व्रत हे फार आहे. पार्ट 2 आता शिवतत्व आणि गुरुतत्व नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.